हॅलो फ्रेंड्स, तर पाहू शकता माझी अचानक तब्येत बिघडली आणि मला रात्री हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे. तर खूप उन्हामुळे खूप त्रास होत आहे. तर तब्येत माझी खूपच जास्त बिघडलेली म्हणून मला रात्रीच ॲडमिट केलेलं होतं हॉस्पिटलमध्ये. तर पाहू शकता तुम्हीसुद्धा, ऊन खूप आहे, काळजी घ्या तुमची, त्याबरोबर घरातल्यांचीसुद्धा काळजी घ्या. पुढे बघा, व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आहात आणि आम्हीसुद्धा मजेतच आहोत. तर काय झालं, मी तू वडापाव खाऊन खाऊन आचारी बघू शकता. त्या दिवशी किती मंगळवारी हनुमान जयंती होती ना. हनुमान जयंतीवरून आली मी तिकडनं आणि एवढा पोटामध्ये दुखायला लागलं, एवढी हैराण झाली मी की जवळजवळ 2:30 वाजेपर्यंत खूपच हैराण झाली. त्याच्यानंतर नाहीच, मग रात्री 3 वाजता ॲडमिट केलं डॉक्टरकडे वाड्याला जाऊन ना. मला तर तू फोन पण नाही केलीस. तू झोपलेला ना म्हणून तुला घेऊन नाही गेले. मी तुला उठवलं पण मी इतक्या उठतच नव्हता. तर एवढा भयंकर त्रास झालेला की आता एवढा ऊन आहे, उन्हामध्ये आणि असं खाण्यात वगैरे पण काही चाललेलं नव्हतं. फक्त दुपारी काय खाल्लं, डाळ भात खाल्लेले, भजी आणि आंबा खाल्ला होता मात्र. त्याच्यामुळं बहुतेक असू शकतो. खूप म्हणजे एवढी डिसेंट्री लागलेली ना, तर पूर्ण गाळून गेलेली, म्हणजे काहीच हे नव्हतं. तेवढ्या रात्रीत 3 वाजता डॉक्टरकडे नेली. डॉक्टरकडे नेल्यानंतर जवळजवळ 7-8 सलाईन लावले असतील. 7-8 सलाईन लावल्या आणि एवढे लावून लावून आजारी पडशील. सलाईन लावून लावून आजारी पडेन बघा. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टर बोलले, म्हणजे काल, की तुम्हाला डिस्चार्ज देऊ 5 वाजता. मला संध्याकाळी 5 वाजता डिस्चार्ज देणार होते. पण काय झालं की नंतर डिसेंट्री थांबली आणि एकदम अशी उलटी व्हायला लागली, पित्ताची उलटी झाली. त्याच्यानंतर काहीच खाल्लेलं नव्हतं. त्यांनी सांगितलं कलिंगड वगैरे द्या खायला. कलिंगड खाला आणि तुम्हाला सांगते उद्या उलट्यांची सुरुवात झाली. खूप हैराण झाली, उलट्यासुद्धा भरपूर झाल्या. त्याच्यानंतर मग पुन्हा त्यांनी एक सलाईन लावली आणि नंतर आम्हाला जवळजवळ 6-6:30 वाजता डिस्चार्ज दिला. त्यानंतर आलो रात्री, झोपलो वगैरे आणि पुन्हा आज म्हटलं चला आज वडापाव खातेस एवढा. मी एकदा खूप खूप दिवस झाले त्या गोष्टीला मी वडापाव खाल्लेला आहे. पण तू तेच सांगतो, तू वडापाव खाल्ला म्हणून तुझी तब्येत बिघडली. तो बरोबर आहे तुझं. मी आता वडापाव नाही बाबा खाणार. मी खाईन पण तू नाही, मग तू पण नाही खायचं असं कसं? हां, मी नाही खाणार, मग यांनी खाल्लं पाहिजे का सांगा बरं? तू आजारी झालेस, मला डॉक्टरने सांगले का? असं नाही काय, वडापाव मुलं झालं म्हणजे तू पण नाही खाल्लं पाहिजे. त्यानंतर ते झालं आणि सकाळी उठली. मिरची स्कूलसुद्धा 2 दिवस गेलेली आहे आणि मच्छा आली बघा. तशी पण आता मेमध्ये सुट्टीच लागणार आहे. तर आज होती कोर्टाची तारीख. तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा जायला लागलं, कारण की काल पण होती. 2 ठिकाणी कोर्टामध्ये तारीख चालू आहे, एक भिवंडीमध्ये आणि एक वाड्यामध्ये. पण काल ॲडमिट असल्यामुळं सर्टिफिकेट वगैरे देऊन होऊन जाईल ते. म्हटलं चला ना आज गेलं पाहिजे, आज थोडं महत्त्वाचं काम होतं. गेली मी. गेल्यानंतर काहीच नाही, ते काम नाही झालं. दुपारनंतर त्यांनी सांगितलं की काय नाही, दुसरी तारीख दिली. कोर्टाचं हे असंच असतं, तारीख पे तारीख. चला, तर घरी आलेली आहे. भात घातलेला आहे मी, आईने भाजी करायला लावलेली आणि इकडे चाललं आहे साहेबांचं, माझा व्हिडिओ काढ, हे कर ते कर, असं चाललं आहे. स्कूलमध्ये नाही म्हणजे अभ्यास पण नाही, बरोबर ना? तू बोले ना, तू आज बोलत नाही का? ये सगळ्या मावशांना नमस्कार का. नमस्कार मावशांना नमस्कार. कसे आहेत तुम्ही विचार ना. कशा आहात तुम्ही? आय होप. बोल बोल ना. आम्ही सुद्धा मजेतच आहोत. तुम्ही मजेत आहात का? मितला टाकून गेले ना रे बाबा. तिकडे आल्यानंतर तुम्ही मला मितला उठवलं होतं, पण मित का उठला नाही. त्याच्यामुळं मामाच्या मुलाला रात्री बोलून घेतलं इकडे त्याच्याजवळ झोपायला, कारण की तो उठतच नव्हता. खूप आवाज देऊन झाला तरी नाही उठत नाही. मामाच्या मुलाला सांगितलं ये, मग तो इथे येऊन झोपला त्याच्याजवळ आणि सकाळी त्याला उठून नेलं मामाकडे, कारण माझा मामा गावातच राहतो. हे काय करतोय?
टॅटू बनवता स्केच पेन खाली. स्केच पेन खाली टॅटू बनवला. तर चला, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. धन्यवाद बाय धन्यवाद. बाय. लाईक मी पहिली करा. हनुमान जयंतीचा व्हिडिओ जो आहे तो आज पोस्ट केलेला आहे. काय एडिटिंग वगैरे पण नाही का बरोबर नाही वाटत ते, म्हटलं चला तो व्हिडिओ मी पोस्ट केला. त्यानंतर म्हटलं चला आपल्याला बरं नाही आहे म्हणून एक छोटासा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. चला तर बाय. मी तर बाय कर बेटा. बाय. बाय. मी टॅटू बनवतो. मी टॅटू स्केच पेनने टॅटू काढायला लावले. चला बाय.